नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज तुम्हाला मी माझं संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करीत आहे. तर रोज संध्याकाळी एवढा असा चारा घेऊन जात असतो गायांसाठी. बघा वातावरण कसं पावसाने झालेलं आहे. पाऊस असो उन्हा असो पण घरांसाठी रोज एवढा चारा लागत असतो. आता फारसं काय शेतामध्ये काम नसल्यामुळं मग चारा मग लेटच आणीत असतो. 3-4 वाजता आल्यावर चारा आणला. मी शेण ओढून घेतलं, झाडून काढलं आणि आता शेण टाकून घेत आहे मी. आणि हे कुटी करून घेत आहे. ते कुटी करतात आणि मी शेणकूट करते, त्याच्यामुळे पटकन कामं उरकतात. तर बाहेरचं गोठ्यातलं काम आवरलं मग मी लगेच किचनमध्ये आले. पहिलं दूध तापायला ठेवलं आणि म्हणलं मग चहा करावा. आम्हाला रोज संध्याकाळी 5 वाजता चहा लागत असतो. आणि आता 4:45 वाजले होते. पियूसी यायच्या अगोदरसुद्धा त्या पण शाळेतून आले का चहा, दूध, चहा, बिस्किट काहीतरी खातात. त्याच्यामुळे म्हणलं मग पहिलं त्यांच्यासाठी दूध गरम होच्या अगोदर मी त्यांना दोन्ही गल्लासामध्ये दूध ओतून घेत असते आणि मग चहा ठेवते. आणि शाळेतून आलं की त्यांना काय तर खायला लागत असतं. त्याच्यामुळे मग आता घरी आहे, काम नाही शेतात मग त्याच्यामुळे मी 5 वाजता स्वयंपाक करून घेत असते. चहा होतो. चहा पिऊन झालं तोपर्यंत 5:30 होतात. मग 5:30 वाजल्यावरती पटकन स्वयंपाकाला लागत असते, कारण त्यांना आलं का शाळेतून आता खायला लागत असतं. मग आता त्यांना खायला करा, मग नंतर स्वयंपाक करायचा. मग मी स्वयंपाकच करून घेत असते. मग ते खातात. आज शेवयाची खीर चपाती करायची होती, त्याच्यामुळे पटकन स्वयंपाक होईल. मग आलं का मग खीर आणि चपाती खातील म्हणून मग शेवया काढून घेतल्या. आणि इकडे चहा उकळतो तोपर्यंत माझं एक पार्सल आलेलं होतं तेच म्हणलं ओपन करून घ्यावा. 2 दिवस झालं होतं पार्सल आलेलं, पण ते काही ओपन केलंच नव्हतं. मला आता करावा. तर ड्रेस मटेरियल होता, त्याच्या अगोदर मागवलेला होता तो चांगला आला होता. मग आता त्याचा स्टॉप शिवायचा आहे. खालची पॅन्ट शिवली, आता स्टॉप शिवायचे. खरंच छान असं फॅब्रिक आलेलं होतं. कलर वगैरे खूप छान होता, डिझाईन वगैरे. आणि बिना अस्तरचं शिवायला पण सोपं जातं. अस्तर लावायला बराच वेळ लागतो, त्याच्यामुळं अस्तर आणि ते परवडत नाही ड्रेस. त्यापेक्षा विकत घेतलेला परवडतं शिवण्यापेक्षा. मग असं ड्रेस आलेला आहे. मटेरियल छान आहे, फॅब्रिक आणि ते. चहा पिऊन झाला आणि मग पटकन मी खीर बनवून घेतली. तोपर्यंत पिऊसुद्धा शाळेतून आल्या. शाळेतून आल्या काही गमती जमती सांगतील आणि काही भेटलं आजीला प्रज्ञाशोध मंथनचं पुस्तक भेटलंय स्कॉलरशिपचं. आणि या बाईने बघा हातातलं ब्रेसलेट बनवलंय. कसं दाखवा हातात कसं दिसतंय बघून दे. हातात असं ब्रेसलेट बनवले बघा, तिरंगा. उद्या 15 ऑगस्ट आहे म्हणून. चला तोपर्यंत माझी खीर काढायची. शेवयाची खीर, पिठी माळ्याचे चपात्या करायचे. काय मेहंदी दाखव. हे बघा मेहंदी काढली. भूक लागली. इकडे माझ्या चपात्या चालल्यात गरम गरम. खा. तर माझा स्वयंपाक झाला, गायांचं दूध पण काढून झालं. आणि इकडं बघा उद्या 15 ऑगस्ट आहे तिचं भाषणाची प्रॅक्टिस चाललेली आहे. तर कसं भाषण म्हणती वाळूवरती उभं राहून. बाहेर बघा 7:30 वाजलेली आहे, अजून उजेड आहे. 19 फेब्रुवारी 1930 हा सोन्याचा दिवस. अशा या मंगल दिन महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊ यांच्या पोटी एका सिंहाचा जन्म झाला. आणि तो सिंह म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी राजे भोसले होय. त्यांच्या वडिलांचे नाव. आता तिचं भाषण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. तर चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बाय.